तर आता पहिलीच बातमी बघा. तू राहतो की मी राहतो अशा शब्दात एकमेकांना संपवण्याची भाषा करणारे आज जेव्हा विधिमंडळात एकत्र आले तेव्हा हास्यविनोद करताना दिसले. तर गेले अनेक वर्ष एकमेकांसोबत काम करणारे दोन नेते याच वेळेस समोरासमोर आले तेव्हा मात्र त्यांनी नजरानजर पण टाळली. याच ना भेट ना नजरानजरीच्या का झाल्या चर्चा गावभर, पाहूयात या रिपोर्टमध्ये. ना भेट ना नजरानजर, चर्चा मात्र गावभर. ठाकरेंकडून शिंदे दुर्लक्षितच. फडणवीसांचा मात्र ठाकरेंना नमस्कार. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अर्थसंकल्प मांडल्यावर विधिमंडळाचं कामकाज तहकूब झालं. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार सभागृहातून निघाले. त्याच वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे सभागृहातून निघाले. या सर्व नेत्यांची भेट विधिमंडळ गॅलरीत झाली. या भेटीत नमस्कार चमत्कारही झाले. एकमेकांवर मिश्किल टोलेबाजी झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला. मात्र एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी पूर्णपणे दुर्लक्षित केलं. दरम्यान उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना मर्सिडीजचे भाव वाढवले नाहीत असा खोचक सवाल विचारला. सर, आता तुमची मुख्यमंत्र्यांबरोबर लॉबीमध्ये भेट झाली. काही लॉबिंग झालं नाही. काही लॉबिंग झालं नाही. विशेष म्हणजे फडणवीसांच्या मागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. मात्र ठाकरे आणि शिंदेंनी एकमेकांशी नजरानजरही केली नाही. पहिली गोष्ट तर एकनाथ शिंदे तिकडून गेले आम्ही बघितलंच नाही. मी स्वतः साहेबांसोबत होतो. सगळ्यात आधी अजितदादा भेटले. बजेटवर 1-2-5 सेकंद साहेब बोलले. नंतर देवेंद्रजी आले. त्यांच्याशी नमस्कार वगैरे सगळं झालं. बजेटविषयी एक 5-10 सेकंदाचं एक ठाकरे स्टाईल जी असते ती रिॲक्शन त्यांनी दिली होती दोघांनाही वेगवेगळ्या पद्धतीनं. बंडानंतर शिंदे आणि ठाकरे पहिल्यांदाच समोरासमोर आले. यावर उद्धव ठाकरेंनी नंतर मिश्किल प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार समोरासमोर आले आणि एकमेकांना त्यांनीही नमस्कार केला. यावेळी ठाकरेंनी दादांना हा तुमचा अर्थसंकल्प नाही असा टोला लगावला. त्यावर अजित पवार जोरदार हसले आणि पुढे निघाले. त्यामुळे अर्थसंकल्पातील घोषणांपेक्षा याच भेटीगाठींची खमंग चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर ज्या खुर्चीवरून ही नजरानजरही झालेली नाही त्याच खुर्चीवरून महायुतीत राजकारण सुरू आहे का अशी ही चर्चा सुरू आहे. कारण खुर्चीच्या अदलाबदलीवरून गेल्या काही दिवसात महायुतीच्या नेत्यांमध्ये जोरदार टोलेबाजी पाहायला मिळते. शिंदेंच्या मनातून खुर्ची काही जात नाही असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लगावलाय. अर्थसंकल्प आहे. गेल्या वेळेस पण आम्ही तिघं होतो. खुर्च्यांची थोडी अदला बदल झाली आहे. मनात तर काही जात नाही ते. अदला बदल झाली असली तरी सुद्धा टीम तीच आहे. अदला बदल झाली पण बदला बदल नाही झाली. टीम तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला देखील खुर्चीवरून शिंदे आणि अजित पवारांमध्ये टोलेबाजी पाहायला मिळाली होती. सरकारची टर्म नवीन असली तरी सुद्धा आमची टीम जुनीच आहे. फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्यांची बदलाबदल झाली. अजितदादांची मात्र फिक्स आहे. दादांचं बरं आहे. नो टेन्शन. तुम्हाला फिक्स करता आले नाही त्याला मी काय करू. पण ठीक आहे, आम्ही आमची रोटेटिंग चेअर आहे. अंडरस्टँडिंग मध्ये. यानंतर वळूया एका महत्वाच्या बातमीकडे. तुम्ही मटण खात असाल अथवा नसाल पण तुम्ही हलाल आणि झटका हे शब्द मात्र ऐकलेच असतील. आता याच हलाल आणि झटका मटणावरून वाद पेटलाय. मात्र या दोन्ही पद्धती नेमक्या काय आहेत पाहूयात या रिपोर्टमध्ये. हलाल विरुद्ध झटका, वाद पेटला.
मटणाचा प्रकार वादाचं कारण. हिंदू दुकानातून मटण खरेदी करा, राणेंचं आवाहन. हलाल आणि झटका प्रकारच्या मटणाच्या वादानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. तर हिंदूंनी मल्हार सर्टिफिकेशन असलेल्या दुकानातून मटण खरेदी करण्याचं आवाहन मत्स्य उत्पादन मंत्री नितेश राणे यांनी केलंय. आपल्या हक्काची मटण दुकानं जिथे 100% हिंदू समाजाचं जिथे प्राबल्य असेल, विकणारा पण हिंदू असेल, कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेलं नसेल. त्याच्यामध्ये मल्हार डॉक्टर नावाचा त्यांनी उल्लेख केलाय. महाराष्ट्रभरात आता 100% हिंदूंची मटण दुकान आम्ही स्थापन करतोय आणि काही भेसळयुक्त मटण मिळणार नाही. आता हिंदूंच्या दुकानात जाऊन मटण घ्यायचं आव्हान केलं. हा बालिशपणा आहे, हा निव्वळ बालिशपणा आहे. त्याच्यावरती न बोललेलं बरं, पण नाही त्या गोष्टींमध्ये वाद घालण्यात काय अर्थ नाही. पुन्हा चर्चेत आलेला हलाल आणि झटका हे प्राण्यांच्या मांसावरून नाही तर त्याच्या कापण्याच्या पद्धतीवरून ठरवलं जातं. मात्र हे हलाल मटण म्हणजे नेमकं काय पाहूया. इस्लाममध्ये फक्त हलाल मांसाला परवानगी आहे. हलाल पद्धतीत जनावराच्या मानेची नस कापली जाते. प्राण्याचं संपूर्ण रक्त बाहेर पडण्याची वाट पाहिली जाते. प्राणी पूर्णपणे मेल्यानंतर त्याच्या शरीराचे हिस्से केले जातात. प्राणी कापण्याआधी पोट भरून जेवण दिलं जातं. दुसरीकडे हिंदू धर्मात हलाल पद्धतीवर आक्षेप घेत झटका पद्धतीचं मांस खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र झटका मटण म्हणजे नेमकं काय तेही पाहूयात. धारदार शस्त्रानं प्राण्याची मान एका झटक्यात धडापासून वेगळी केली जाते. झटक्यातील प्राण्याला मारण्यापूर्वी बेशुद्ध केलं जातं. प्राण्याला कापण्याआधी उपाशी ठेवलं जातं. हलाल आणि झटका या प्राण्यांना कापण्याच्या 2 पद्धती असल्या तरी त्याचा धार्मिक ध्रुवीकरणासाठी वापर सुरू करण्यात आलाय. त्यामुळे या धार्मिक ध्रुवीकरणाच्या आगीचे दोन्ही धर्मातील सर्वसामान्यांना चटके बसण्याची शक्यता जास्त आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंसह 10 जणांना 6 आरोपी करण्याची मागणी अंजली दमानी यांनी केली. मात्र मुंडेंना 6 आरोपी करण्याची मागणी का बरं करण्यात येते पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. कराड सरेंडर होण्यामागे मुंडेच? राजीनाम्यानंतरही दमानिया मुंडेंविरोधात आक्रमक. मुंडेंना 6 आरोपी करण्याची ही मागणी. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंडेंच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचं समोर आलंय. अंजली दमानी यांनी धनंजय मुंडे, बालाजी तांदळेंसह 10 जणांना 6 आरोपी करण्याची मागणी केली. सगळ्या गोष्टीचे सूत्रधार हे धनंजय मुंडे हेच होते. तर माझी मागणी आहे की धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे, सारंग आंधळे, डॉक्टर वायबसे व त्यांच्या पत्नी, SP बारगळ, PSI राजेश पाटील, PI महाजन, PI भागवत शेलार आणि ते जे गीते आहेत, जे LCBचे अधिकारी होते, ते अशा 10 जणांना 6 आरोपी करा. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुलेला 3 आठवड्यांनंतर पोलिसांनी जेरबंद केलं. तर वाल्मिक कराड 22 दिवसांनी पोलिसांना शरण आला. मात्र प्रकरण वाल्मिक कराडपर्यंत जाऊ नये म्हणून धनंजय मुंडेंनीच बालाजी तांदळेला पोलिसांसोबत शोध मोहिमेत सहभागी होण्यास सांगितल्याचा आरोप दमानी यांनी केलाय. एवढंच नाही तर पोलिसांनीच बालाजी तांदळेला पत्र लिहून तपासासाठी सोबत ठेवल्याचा आरोपही करण्यात आला. त्यामुळे फक्त बालाजी तांदळेच नाही तर मुंडेंसह 10 जणांना 6 आरोपी करा अशी मागणी दमानी यांनी केली आहे. मुंडेंच्या सांगण्यावरून बालाजी तांदळे पोलिसांच्या शोध मोहिमेत सहभागी झाल्याचा आरोप. कराड CID पुढे शरण येताना शिवलिंग मोराळेची गाडी वापरली. शरण येण्यापूर्वी वाल्मिकला सारंग आंधळे माहिती देत असल्याचा आरोप. घुले आणि सांगळेला फरार असताना डॉक्टर वायभसे पती पत्नीकडून पैशांची मदत. देशमुखांच्या हत्येनंतर तपासात कुचराई केल्याचा SP बारगळ यांच्यावरही आरोप. खंडणीवेळी PSI राजेश पाटील चाटेच्या कार्यालयात उपस्थित. PI भागवत शेलार आणि संतोष गीतेचा
कराडसोबत संबंध असल्याचा आरोप. सीआयडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे आता कराड आणि त्याच्या टोळीला मदत करणाऱ्यांना सहआरोपी केलं जाणार का? आणि धनंजय मुंडेंनाही सहआरोपी केल्यानंतर त्यांची आमदारकी जाणार का? याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर सरपंच हत्येप्रकरणी 12 मार्चला सुनावणी होणार आहे. 12 मार्चला केज कोर्टात ही पहिली सुनावणी पार पडेल. उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीनंतर पहिली सुनावणी होणार आहे. उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीनंतर ही पहिलीच सुनावणी 12 मार्चला होत आहे. केज कोर्टामध्ये ही पहिली सुनावणी होणार आहे. सरपंच हत्येप्रकरणी 12 मार्चला केज कोर्टात पहिली सुनावणी होईल. या सुनावणीमध्ये उज्ज्वल निकम हे काय बाजू मांडतात, कशा पद्धतीनं या खटल्याची पुढची दिशा ठरते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. वळूया पुढील बातमीकडे. मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे पडद्यामागून आता सक्रिय झाल्याची चर्चा रंगू लागलेली आहे. कारण आधी धस आणि आता संदीप क्षीरसागरांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. त्याची कारणं नेमकी काय बरं आहेत आणि मुंडे पडद्यामागून खरंच सक्रिय झालेले आहेत का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. मंत्रिपद जाताच पडद्यामागून मुंडे सक्रिय. धसांनंतर वाढल्या क्षीरसागरांच्या अडचणी. क्षीरसागरांच्या पीएकडून मॅनेजरला मारहाण. हे बिहार नाही तर हे बीड आहे. भाजपचे आमदार सुरेश धसांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेच्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा पीए आणि कार्यकर्त्याकडून शोरूमच्या मॅनेजरला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय. बीडमधील गुंडागर्दीचा मुद्दा यामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. त्यामुळे संदीप क्षीरसागर यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले. हा जुना प्रकार आहे आणि त्या शूटिंग जर आपण बघितली तर तुम्ही जे नाव सांगता ते किंवा माझ्या संबंधितले लोक आहेत ते उलट त्या मुलाला तिथं वाचवतात. बरं, गुन्हा जर झाला असेल, एखाद्याला मारहाण झाली असेल, ज्याला मारहाण झाली त्याच्याकडून मला वाटतं तुम्ही प्रतिक्रिया घेतल्या पाहिजे आणि त्याच्या संदर्भातलं काही चुकी झाली पाहिजे तर ती कारवाई केली पाहिजे. धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडच्या टोळीकडून सरपंच संतोष देशमुखांची निर्घुण हत्या करण्यात आली आणि या प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटले. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला आणि या राजीनाम्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच विरोधकांचे व्हिडिओ बाहेर यायला सुरुवात झाल्यानं मुंडे पडद्यामागून सक्रिय झालेत का अशी चर्चा रंगली आहे. सुरेश धसांचा निकटवर्तीय खोक्या भोसलेच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. खोक्या भोसले पैसे उधळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. खोक्याकडून वन्यजीवांच्या कत्तलीचे आरोप. क्षीरसागरांच्या कार्यकर्त्याचा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. धनंजय मुंडेंचं समर्थन करणारे लक्ष्मण हाके आणि टीपी मुंडे धसांच्या विरोधात मैदानात. बीड जिल्ह्याला गुंडागर्दी काही नवीन नाही. आधी धस आणि त्यानंतर संदीप क्षीरसागरांशी संबंधित गुंडागर्दी समोर आली. त्यामुळे पुढचा नंबर कोणाचा आणि या गुंडागर्दीवर प्रशासन नेमकी काय कारवाई करणार याकडेही लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर बीडच्या शिवराज बांगर यांनी वाल्मिक कराडकडे 15 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची एक FIR अंजली दमानिया यांनी समोर आणली होती आणि यानंतर आता शिवराज बांगर यांनी अंजली दमानिया यांच्यासोबत बोलून आपली बाजूही मांडली आहे. त्या दोघांच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होती आहे. त्यात त्यानं टोकाचं पाऊल उचलत असल्याचं इथं म्हटलं होतं आणि नेमकं या दोघांच्या या ऑडिओ क्लिपमध्ये काय संवाद झालेला आहे पाहूयात. करोडची डिमांड केल्यानंतर त्या परळीच्या कार्यालयामध्ये आमची बैठक बसून तो विषय सगळा 1 कोटीवरती सेट झाला की तो समोरचे माझे सहकारी म्हणले मला त्रास नकोय. त्या व्यक्तीकडून माझ्या मध्यस्थीने यांनी 25 लाख रुपये घेतले वाल्मिक कराडाने. आणि मग ते हे सगळे पैसे होते. मग ते काम झालं नाही तर आता लोक साहजिक मला पैसे परत मागणार. मी लोकांचे पैसे जमा करून दिले होते. मग मी वाल्मिक कराडांना पैसे परत मागायला लागलो.
किमान 1,000 कोटी रुपये असतील वाल्मिकरांनी घेतलेत आणि लोकांचे परत नाही दिले. आणि मग मागायला आलं की त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकव, त्यांना मारामाऱ्या कर, त्यांना धमक्या दे. मग ते माझ्या बाबतीमध्ये तेच. मी थोडस जरा काय की मी काही त्यांना घाबरलो नाही, मी पैसे मागत गेलो. मग त्यांनी ते प्लॅन केला. 2020ला मला बोलवलं आणि मला एक वेळेला 8 लाख आणि एक वेळेला 5 लाख माझ्याच पैशातले 13 लाख रुपये त्यांनी मला परत दिले, जे मला लोकांचे द्यायचे होते. तर 21 मध्ये वाल्मिकरांनी या सगळ्या लोकांनी मला एमपीडी ऍक्ट मध्ये जेलमध्ये टाकलं. संपूर्ण बीड जिल्ह्याला माहिती, मी एमपीडी म्हणजे मी झोपडपट्टी दादा आहे का, कुठलीही क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी नाहीये माझ्यावरती. मी कुठल्याही क्रिमिनल ऍक्टिव्हिटी मध्ये नसतो कधीच. मग मला जेलमध्ये घातलं. जेलमध्ये घातल्यानंतर मग परत म्हणजे फार चुकीच्या पद्धतीने या लोकांनी त्रास दिला मला. मी अक्षरशः 2023ला सुसाईड करायला गेलो. बापरे. 10 ते 11 FIR ची जी नोंद आहे ती माझ्या नावावरती झाली आहे. त्याच्यामधलाच हा एक खंडणीचा FIR आहे. आता हा जो FIR आहे, हा FIR करत असताना पोलीस प्रशासन, वाल्मिक कराड यांच्या संगनमताने झालेला हा FIR आहे. तो की हा FIR फॅब्रिकेटेड आहे. तो जाणीवपूर्वक माझ्यावरती दिलेला आहे. ज्या व्यक्तीला 2-2 पोलिसांचं संरक्षण आहे, जो व्यक्ती दिवसातनं किमान 10 वेळा SP सोबत बोलतो, SPना डायरेक्शन देतो, त्या व्यक्तीकडून मी खंडणी घेतलं. अशा प्रकारचा माझ्यावरती गुन्हा त्यांनी दाखल केलेला आहे. संतोष देशमुखचं प्रकरण बघितलं, जालन्याचं जर आपण बघितलं, आता हे कोणाचं होतं, बीडचं पहिलं संतोष देशमुख भाजपचे, अटॅक केला राष्ट्रवादीने. त्यानंतर मी जे एक शिवराज बांगर नावाच्या व्यक्तीचं टाकलं होतं, तो वंचित बहुजन आघाडीचा होता. या सगळ्या आमदारांना समज देण्याची गरज आहे आणि ती मुख्यमंत्र्यांनी द्यावी की ह्याच्या पुढे महाराष्ट्रात उत्तर प्रदेश किंवा बिहार सारखी दहशत आम्ही चालवून घेणार नाही, खपवून घेणार नाही. त्यामुळे बीडमध्ये केवळ राजकीय पुढाऱ्यांच्या कार्यकर्त्यांचाच उन्माद नव्हता, तर पोलिसांचा देखील इथं उन्माद कशा पद्धतीनं सुरू होता त्याचंच हे एक उदाहरण म्हणावं लागेल. आणि या लोकांवर आता गृह विभाग काय कारवाई करतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. वळूया सगळ्यात महत्त्वाच्या बातमीकडे. 1500 रुपयांवरून वाढीव हप्त्याकडे डोळे लावून बसलेल्या लाडक्या बहिणींच्या पदरी आज मात्र घोर निराशा पडली आहे. अर्थसंकल्पात 2100 रुपयांची घोषणा झालेली नाही. त्यामुळे विरोधक महायुती सरकारवर जोरदार बरसलेले आहेत. पाहूयात हा एक रिपोर्ट. 2100 रुपयांची घोषणा अर्थसंकल्पात नाही. निवडणुकीतील घोषणा हवेतच विरली. सरकारनं लाडक्या बहिणींना फसवलं. उपमुख्यमंत्री आणि वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवारांनी सोमवारी 2025-26 साठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. सगळ्यांचं लक्ष मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकडे होतं. ज्या योजनेमुळे महायुती सत्तेत आली त्या योजनेत 1500 रुपयांवरून 2100 रुपये हप्ता करणार का याची उत्सुकता होती. मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात 2100 रुपये देण्याची घोषणा अखेर हवेतच विरली आहे. त्यामुळे लाडकींची मात्र घोर निराशा झाली. या योजनेअंतर्गत सुमारे 2,53,00,000 लाभार्थी महिला आहेत. त्यांना 33,232 कोटी रुपये निधीचं वाटप झालं. सन 2025-26 मध्ये या योजनेकरिता एकूण 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,53,00,000 लाभार्थी महिलांना जुलै 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी आतापर्यंत 33,232 कोटी रुपये खर्च झालेला आहे. 2025-26 मध्ये या योजनेच्या करता 36,000 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. 2100 रुपयापर्यंत वाढ देऊ म्हणून सांगितले, पण या बजेटमध्ये माझ्या लाडक्या बहिणींना फसवण्याचा वारक काम यांनी केला. निवडणूक झाल्यावर अजितदादांनी निवडणुकीच्या काळामध्ये गुलाबी जॅकेट घालणारे अजित पवार गुलाबी जॅकेट गायब झाला आणि या लाडक्या बहिणी त्यांच्या भाषणातून आणि बजेटमधून गायब करण्याचं पाप केलं गेलं. लाडक्या बहिणींच्या पडताळणीत गेल्या 2 महिन्यात 9 लाख लाडक्या बहिणींना वगळलंय आणि अजूनही ही पडताळणी सुरूच आहे. सरकारची तिजोरी खाली असल्यानं भविष्यात हा आकडा आणखीन किती लाखांनी वाढणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
मात्र त्यामुळे लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं एवढं मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर लाडकीला 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील सत्ताधाऱ्यांना लक्ष केलेलं आहे. हा बोगस अर्थसंकल्प असल्याची घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली. तर लाडक्या बहिणीला 2100 रुपये देण्यासाठी काम सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. पहिली जी होती ती लाडक्या बहिणीला 2100 दिले का नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी हे या महायुती सरकारला एक संकल्पपत्र 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भारतीय जनता पार्टी ह्याच्यातल्या तुम्ही काय आता पहिला अर्थसंकल्प मांडण्यासाठी एक तरी गोष्ट तुम्ही आजच्या अर्थसंकल्पात मांडली का. ह्या अशा पद्धतीचा अर्थसंकल्प आहे आणि हा अत्यंत बोगस अर्थसंकल्प खरंच 10,000 वर्षात नसला तरी गेल्या अनेक वर्षात मांडला गेला असेल या विधानसभेत असं मला वाटत नाही. एप्रिल महिन्यापासून 2100 मिळणार नाही असं म्हणता येईल का सेफ साईड? हो, 2100 मिळणार. त्याचा अर्थ तोच आहे की एप्रिल महिन्यात नाही मिळणार, एप्रिल महिन्यात 1500 मिळतील. ज्यावेळी आम्ही सुरू करू, घोषित करू, तुम्हाला आम्ही असं लपून थोडी घोषित करणार आहोत. आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून 2100 त्या महिन्यापासून देऊ. अर्थसंकल्पामध्ये शेतकरी कर्जमाफीची घोषणा झालेली नाही आणि त्यामुळे शेतकरी कर्जमाफी न केल्यानं विरोधक आक्रमक झाले होते. यावेळेस विरोधकांनी सरकारच्या विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. सरकारनं शेतकऱ्यांची मतं घेऊन त्यांच्यासोबत गद्दारी केल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय. तर थापा मारून महाराष्ट्र कर्जबाजारी केल्याचा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलाय. कुठेही कर्जमाफी, शेतकऱ्यांची मतं घेतली, 3 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करू म्हणून सांगितलं, पण अद्याप कुठलाही कर्ज माफ झालेला नाही. यामध्ये या बजेटमध्ये कुठेही ती व्यवस्था केली गेली नाही. शेतकऱ्यांना फसवलं, शेतकऱ्याशी बेईमानी केली, शेतकऱ्याशी गद्दारी केली. हे गद्दार सरकार आहे. मारल्या होत्या थापा भारी आणि महाराष्ट्र केलाय कर्जबाजारी. ही ओळ घेऊन त्यांनी आता पुढे जायला पाहिजे आणि आम्ही थापा मारू, पण थापा मारण्याचं आम्ही थांबणार नाही हे त्यांचं आता भविष्य झालेलं आहे. तर आपण ही थेट दृश्य बघतोय. यावेळेस रवींद्र धंगेकर यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. यासोबत त्यांच्या वेळेस मोठ्या संख्येनं कार्यकर्ते देखील आता शिवसेना शिंदे गटामध्ये आलेले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळेस उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीतच हा पक्षप्रवेशाचा सोहळा होतो. रवींद्र धंगेकर काँग्रेसचे माजी आमदार आणि त्यांचा पक्षप्रवेश आपण बघतोय की यावेळेस शिवसेना शिंदे गटामध्ये झालेला आहे. काँग्रेस सोडताना वेदना होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते शिवसेनेच्या संपर्कात होते अशी ही माहिती समोर आली होती आणि त्यानंतर आज अखेर त्यांनी हा पक्षप्रवेश केलेला आहे. शिवसेना शिंदे गटामध्ये रवींद्र धंगेकर अखेर दाखल झाले. यावेळेस मोठ्या संख्येनं त्यांचे कार्यकर्ते देखील शिंदे गटात आलेले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत रवींद्र धंगेकर यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. तर पुण्यामध्ये काँग्रेसला शिंदे सेनेनं मोठं खिंडार पाडलं. पुण्यातील कसबा पेठचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम केला. मात्र धंगेकरांनी काँग्रेसला रामराम का बरं ठोकला आणि त्यावरून नेमक्या काय चर्चा रंगलेल्या आहेत पाहूयात या रिपोर्टमध्ये. कारवाई टाळण्यासाठी धंगेकरांचं पक्षांतर. रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम. 28 वर्षांनी धंगेकर स्वगृही परतणार. पुण्यात काँग्रेसचा चर्चेतील एकमेव चेहरा कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसला रामराम केलाय. त्यामुळे पुण्यातील काँग्रेसची अवस्था बुडत्याचा पाय आणखी खोलात गेल्यासारखी झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत्याच. मात्र धंगेकरांनीच या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं होतं. आता स्वतःच धंगेकरांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसला रामराम केलाय. कार्यकर्त्यांशी बोललो. कार्यकर्ते माझ्या म्हणजे त्यांच्या आता तुम्हाला सांगितलं की एखादा पक्ष सोडताना वेदना होतातच
आणि काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते जोडले गेले, विचाराचे मतदार जोडले गेले. आणि पण माझी नेहमी भावना असते की मी प्रामाणिक कायम जातपात न मानणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये सगळ्यांना घेऊनच पुढच्या भविष्यात सामाजिक राजकीय जीवनात काम करणार आहे. धंगेकरांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्यानं 28 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर धंगेकर स्वगृही परतणार आहेत. मात्र हु इज धंगेकर असं म्हणत भाजपला कसबा पोटनिवडणुकीत धक्का देणारे धंगेकर नाराज का झाले, त्याची काय कारणं होती पाहूया. विधानसभा निवडणुकीत धंगेकरांचा कसब्यातून पराभव झाला. पराभवात काँग्रेसचाच हात असल्याची धंगेकरांची भावना आहे. पुण्यातील काँग्रेस गटातटाच्या राजकारणात अडकलेली आहे. ऐन निवडणुकीत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी असहकार पुकारला. धंगेकरांनी स्वतःची प्रचार यंत्रणा कामाला लावली. निवडणुकीतील पक्षाच्या कार्यपद्धतीवरच धंगेकर नाराज असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान कारवाई टाळण्यासाठी धंगेकर सत्ताधाऱ्यांबरोबर जात असल्याचा आरोप करण्यात येतोय. यासह खंडणी एसीबीकडेही धंगेकरांविरोधात तक्रार करण्यात आल्याचे आरोप करण्यात येत आहेत. पुण्यात वक्फ बोर्डाची 100 कोटींची मालमत्ता धंगेकर आणि अन्य साथीदारांनी हडपल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तर माझी संपत्ती 100 कोटींची असेल तर ज्यांनी आरोप केलाय त्यांना ही सर्व प्रॉपर्टी द्यायला मी तयार आहे असं धंगेकर म्हणतात. माझा 0% नाही, तुम्ही बसून घ्या. विषय असा आहे बघा. नाही तुम्ही सांगा, फक्त एक काम करा पुढे आम्हाला त्रास होणार नाही. नाही विषय तो नाहीये. आता तो आम्ही थांबलोय बघा. नाही थांबलं तर आणि नवीन कायदे पाच तुम्ही त्याला दिले. सदर जागा डॉक्टर मोहम्मद खान, करीम खान, बीबी राबिया वकफ हे 2024ला MSBW पुणे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथून रजिस्टर झालेली आहे. ही मिळकत डिक्लेरेशन झालेले वक्फ मिळकत आहे म्हणून सध्याला ही मिळकत वक्फ असतानाही हे लपून छपून हे काम करत आहेत. आणि सध्या न्यायप्रविष्ट असतानाही यांचे वेगवेगळ्या पद्धतीने आतून काम चालू आहे. त्याबद्दल आमची हरकत आहे. नाही आता त्यांनी जर 100 कोटी म्हटलं असेल तर मला 10 कोटी द्यावेत. आमचे 5 पार्टनर आम्ही ओके होईल. त्यांनी तो विकत घ्यावा आणि आम्ही वक्फ बोर्डात त्यांची तक्रार बी करणार. गेल्या काही वर्षात बदललेल्या राजकीय परिस्थितीत धंगेकर 28 वर्षांनी स्वगृही परततायत. यामागे काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणासह कारवाई टाळण्यासाठी धंगेकर राजकीयदृष्ट्या सेफ होत आहेत अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर यानंतर वळूया पुढील महत्वाच्या बातमीकडे. स्वतःची हिंदू जननायक अशी प्रतिमा उभी करणारे राज ठाकरे आता कथित हिंदू धर्मरक्षकांच्या पुरते टार्गेटवर आलेले आहेत. भाजपनं राज ठाकरेंना महाकुंभावरच्या वक्तव्यावरून पुरतं घेरलेलं आहे. राज ठाकरेंचं हे वक्तव्य काय होतं आणि त्यावरून कसं राजकारण तापलेलं आहे त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया. महाकुंभावरून मनसे भाजप आमने सामने. महाकुंभावरून राज ठाकरे वादा. हिंदू जननायकांवर हिंदू धर्मरक्षक भडकले. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणामुळे राज्यात वादाला सुरुवात झाली. आपल्या भाषणात राज ठाकरेंनी महाकुंभातील पाण्याच्या दर्जावरून पाणी प्यायला स्पष्ट नकार दिल्याचं आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं. यावेळी राज ठाकरेंनी अगदी नक्कल करत महाकुंभातील पाणी आणि तिथे होणाऱ्या स्नानावर परखड व विनोदी शैलीत ताशेरे ओढल्यानं राज ठाकरेंच्या हिंदुत्वाचं आता परीक्षण व्हायला सुरुवात झाली. या सगळ्या वादाला नेमकी सुरुवात कशी झाली, राज ठाकरेंनी असं काय म्हटलंय ते पाहूया. आमच्या बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले. म्हटलं मी नाही पिणार. अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्या पूर्वीच्या काळात ठीक होतं. मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी. 144 वर्षांनी देशात महाकुंभ पार पडला. या महाकुंभ मेळ्यासाठी हजारो कोटींचा खर्च झाला. योगी सरकारनं या महाकुंभाचं व्यवस्थापन पार पाडलं. अगदी 50-60 कोटी लोकांनी महाकुंभात स्नान केलं. पण याच महाकुंभातील पाण्याच्या गुणवत्तेवर राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केल्यानं वाद सुरू झालाय. राज ठाकरेंनी थेट हिंदुत्वाचा अपमान केल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. कोट्यावधी हिंदूंच्या
धार्मिक भावनेपेक्षा एखादा नेता काय म्हणतो याच्याकडे लक्ष द्यावं असं मला तरी वाटत नाहीये. पण त्या माध्यमातून मी इतकंच अधोरेखित करेन की निश्चित नद्या अशुद्ध असतील, पण ते मी पिणार नाही किंवा त्या अनुषंगाने टीकात्मक नकारात्मक बोलणं हे सुद्धा ज्यांनी हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन पुढे जातात असं सो कॉल्ड लोक म्हणतायत त्यांनी तर किमान टाळलं पाहिजे असं मला वाटतं. बाकी नद्यांच्या शुद्धीकरणाविषयी निश्चित 100% प्रयत्न झाले पाहिजेत. राज ठाकरे साहेबांनी सिंहस्थ कुंभमेळ्यावरती गंगेवरती जी काही टीका केली आहे ठाकरी भाषेमध्ये, प्रत्येक वेळेला त्यांना असं वाटतं की आपण ठाकरी भाषेत कशाचाही समाचार घेतला म्हणजे आपण फार मोठे तत्ववेत्ते झालो. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरून भाजप नेते नितेश राणेंनी सडकून टीका केली, तर संजय राऊतांनी राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरून भाजपला टोला लगावलाय. महाकुंभच्या निमित्ताने अशा पद्धतीची खिल्ली उडवणं तो आमच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. मी स्वतः माझ्या आईबरोबर महाकुंभला जाऊन आलेलो आहे, गंगा स्नान केलेले आहे. मला तर आजपर्यंत एक साधी खाज पण आली नाही माझ्या कुठलाही माझ्याबरोबर गेल्या लोकांना कुठल्याही पद्धतीचा त्रास झालेला आहे. राज ठाकरे यांनी मधल्या काळामध्ये हिंदुत्वाचा पुकार केलेला आहे भारतीय जनता पक्षाबरोबर. अचानक ते हिंदुत्ववादी झालेले आहेत. आता राज ठाकरे यांच्या जागी अन्य कोणी नेता असता, समाजवादी पार्टीचा असता, काँग्रेसचा असता किंवा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा असता किंवा आमच्यापैकी कोणी असतं, तर या विधानावर भारतीय जनता पक्ष, मिंदेंची सेना यांनी थैथयाट केला असता. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत जाऊन शिवसेनेचा पुरोगामी विचार मांडला. हीच संधी साधून राज ठाकरेंनी कट्टर हिंदुत्ववादाची मांडणी करत आपल्या पक्षाचा झेंडाच बदलला. भविष्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसे आणि भाजप युतीची शक्यता दिसत होती. मात्र लोकसभेत पाठिंबा देऊनही विधानसभेत सुपडा साफ झाल्यानं राज ठाकरेंनी महाकुंभाच्या आडून युपीतील योगींच्या व्यवस्थापनावरच सवाल उपस्थित केले. त्यामुळे भाजपसोबत मनसेची दरी आणखीन रुंदावली आहे असं दिसतंय. येत्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे कोणाचा समाचार घेतात की बंधू प्रेमाची गुढी उभारतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी म्हणून संगमेश्वर इथं त्यांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. औरंगजेबाच्या सैनिकांनी राजे संभाजी महाराज यांना संगमेश्वर येथील एका देवळात पकडलं होतं. संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं आता स्मारक उभारण्यात येणार आहे. बजेटमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे. तसंच आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचंही स्मारक उभारलं जाईल अशी घोषणा अजित पवारांनी केलेली आहे. याशिवाय पानिपतमध्ये मराठा शौर्य स्मारक उभारलं जाईल अशी ही घोषणा अजित पवारांनी आज केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खुणा महाराष्ट्रात जिथे आहेत त्या कोकणातील संगमेश्वर हे एक ठिकाण आहे. औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी महाराजांनी बोटावर मोजता येतील एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन येथेच पराक्रमाची शर्थ केली. स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राज्याच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचं भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मी त्या ठिकाणी करतो. तर अतिशय महत्त्वाची खरं तर ही बातमी होती. आता वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. बातमी मंत्र्यांच्या OSD नेमणुकी संदर्भातली आहे. स्वच्छ प्रतिमेच्या OSDसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत आणि त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी सोबतच भाजपच्या काही मंत्र्यांकडील OSDच्या नियुक्त्या या रखडल्या आहेत. स्वच्छ अधिकारी द्या, अन्यथा नेमणूकच करणार नसल्याची ताकीद मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आहे. त्यामुळे अनेक मंत्र्यांना अधिकारीच नेमता आलेले नाहीत आणि या संदर्भात तक्रारीचा सूर काही मंत्र्यांनी अळवलेला आहे. वळूया पुढील बातमीकडे. बातमी बीडमधून समोर येते. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांची बीडमधील नायब तहसीलदारांना दमदाटी आणि धमकवण्याची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये. या ऑडिओ क्लिपची साम टीव्हीनं पुष्टी केलेली नाही. साम टीव्ही ही पुष्टी करत नाही. या ऑडिओ क्लिपमध्ये बीडचे नायब तहसीलदार सुरेंद्र डोके यांना ग्रामरोजगार सेवकाबद्दल तक्रार करू नको अशी धमकी देत असल्याचं ऐकायला येत आहे. तर या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आहे ही ऑडिओ क्लिप ऐकूयात. हॅलो साहेब, नमस्कार सर. डोके साहेब, ते उमरत खालशीच्या विषयामध्ये तुम्ही ते ग्राम रोजगार सेवकला कशामुळे नोटीस काढली? सर ते तक्रार आलेली त्याच्यात.
कशाची तक्रार? त्याची सही बी काही नाही. हो, मग त्याच्यात ज्यांनी- सुनावणी घेतोय, त्याच्यात सुनावणी घेतोय आणि हे करतो पुढची प्रोसेस लिखित साहेब त्याच्यात. डोके, एक तर तुम्ही ना माझ्या मतदारसंघाचा चार्ज मला न विचारता घेतलाय बरं. नाही साहेब, त्यात तक्रार आली तुम्हाला नाही चौकशी तुमच्या करावं लागलं. नाही तुम्ही एक तर चार्ज मला न विचारता घेतलाय बरं का. तुम्हाला असं वाटतंय ना 6 महिन्यात सरकार आली, तू महाराष्ट्रात कुठं बी असला ना तुला सोडणार नाही बरं का. मी तुला सांगतो, तू हे माझ्या मतदारसंघात तमाशे करू नको बरं का. तुला सांगतो, नाही साहेब आलेलं चौकशी करतो ना, प्रोसेस तर करून घेतो ना. तुझे नाटक मीच बघीन बरं का. मी कुठं जरी गेला तरी तू महाराष्ट्राच्या बाहेर तर जाणार नाही तू. हा, या विषयामध्ये ह्याला बिलकुल अडचण आली नाही पाहिजे त्या रोजगार सेवकला बरं का. करून घेतो. तर वाल्मिक कराड प्रकरणामध्ये संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती, न्याय मागत होते. मात्र आता त्यांचीच अशी कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे. त्यामुळे बीडमधील कायदा सुव्यवस्थेला झालंय तरी काय, त्याचा या बीडमधल्या ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेचा नेमका उपचार कधी होणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे. वळूया पुढील बातमीकडे. बातमी राज्याच्या उपराजधानीतून नागपुरातून. नागपूरमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या हैवानाला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. पुण्यानंतर उपराजधानी नागपुरात अतिशय चीड संताप आणणारी घटना घडली. भर रस्त्यात या विकृतानं तरुणीसमोरच अश्लील कृत्य केलं. मध्यवर्ती कारागृहाजवळच्या जॉगिंग ट्रॅकवरील बेंचेसवर एक तरुणी बसली होती, तेव्हा त्या तरुणीकडे पाहत या तरुणानं हे अश्लील चाळे केलेले आहेत. तरुणीनं हिंमत दाखवली, पोलिसांना फोन लावण्याची भाषा केली असता हा विकृत तिथून पळून गेला. साम टीव्हीनं मात्र ही बातमी लावून धरली. सामच्या बातमीनंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत या विकृताला बेड्या ठोकल्या. और ये अभी भाग रहा है यहाँ से. बातमी पुण्यातून. पुण्यात भर चौकात अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजा आज त्याला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्याला पुन्हा 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. तर गौरवचा मित्र भाग्येश ओसवालला देखील 1 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या तरुणांनी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं का याचा आता पोलीस तपास करणार आहेत. तरुणांनी ज्या पंचतारांकित हॉटेलमधील पबमध्ये पार्टी केली तेथील सीसीटीव्हीचं चित्रीकरण पोलिसांनी तपासलेलं आहे. तर वळूया पुढील बातमीकडे. डायबिटीस रुग्णांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. डायबिटीसची औषधं 90% स्वस्त होणार आहेत. 60 रुपयांच्या ऐवजी 9 रुपयांमध्ये आता ही औषधं उपलब्ध होतील. याचा देशभरातील 10 कोटी भारतीयांना फायदा होणार आहे. डायबिटीसची गोळी बनवणाऱ्या जर्मन कंपनीचं पेटंट आता 11 मार्च पासून संपत आहे आणि त्यानंतर नवीन कंपन्या हे औषध तयार करणार आहे. यामध्ये मॅनकिन फार्मा, टोरंट, अल्केम, डॉक्टर रेड्डी आणि ल्युपिन या कंपन्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता 60 रुपयांना मिळणारी ही गोळी फक्त 9 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. तर एक गोळी 9 ते 14 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. डायबिटीसची औषधं जी आहेत ते स्वस्त होणार आहेत. नवीन कंपन्या आता हे स्वस्त औषध बनवणार आहेत. 10 कोटी भारतीयांना याचा फायदा होईल. मेट्रो शहरांसाठी आज सादर झालेल्या बजेटमध्ये मोठ्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. मेट्रोसह पायाभूत सुविधांबाबत देखील अर्थमंत्री अजित पवारांनी बजेटमध्ये मोठ्या घोषणा केल्या. मुंबई पुण्यासाठी विविध घोषणा करण्यात आलेल्या आहेत. आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या घोषणा करण्यात आल्याची चर्चा आहे. मुंबईमध्ये 41.2 किलोमीटर मेट्रोची कामं होत आहेत आणि त्यासाठी तरतुदी झालेल्या आहेत. मुंबईमध्ये 7 ठिकाणी व्यापारी केंद्र तयार करण्यात येणार आहेत. नवी मुंबईमध्ये इनोव्हेशन सिटी उभारणार असल्याची घोषणा झाली आहे. वर्सोवा ते मड खाडी पूल देखील आता उभारण्यात येईल. मुलुंड ते गोरेगाव भुयारी मार्ग उभारण्याचा निर्णय झालेला आहे. त्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. पुण्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात 2 मेट्रो मार्ग उभारणार असल्याची देखील घोषणा करण्यात आली आहे. बजेटमध्ये पुण्यासाठी काय तर ते आपण बघतोय. खडकवासला, स्वारगेट, हडपसर, खराडी मार्ग उभारणार. नळ स्टॉप वारजे असाही एक मेट्रो मार्ग पुण्यामध्ये तयार होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील 2 मेट्रो मार्गांसाठी 9,897 कोटींचा प्रस्ताव आहे. आणि आता बातमी आहे महायुती सरकारच्या साखर पेरणीची. महायुती सरकारच्या हमीनं राज्यातील 9 साखर कारखान्यांना तब्बल 1,104 कोटींचं कर्ज देण्यात आलेलं आहे. यामध्ये 8 साखर कारखाने सत्ताधारी नेत्यांशी संबंधित असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या मदतीची ही परतफेड असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. संजय मंडलिक शिंदे गटाचे सदाशिवराव मंडलिक कारखाना आहे, त्यांना 139 कोटींचं कर्ज. राजेंद्र पाटील लड्रावकर शिंदे गटाचे शरद सहकारी साखर कारखाना 188 कोटींचं कर्ज. चंद्रदीप नरके शिंदे गटाचे कुंभी कासारी कारखाना 133 कोटींचं कर्ज. अमल महाडिक भाजप छत्रपती राजाराम कारखान्यासाठी 165 कोटींचं कर्ज. हसन मुश्रीफांच्या आजरा सहकारी साखर कारखान्याला 122 कोटींचं कर्ज. दिलीपराव देशमुख काँग्रेसचे आहेत, त्यांच्या मारुती महाराज कारखान्याला 109 कोटी रुपयांचं कर्ज. विवेक कोल्हे भाजपचे आहेत, त्यांच्या कारखान्याला 114 कोटींचं कर्ज सरकारी हमी मिळालेली आहे. शिवेंद्रराजे भोसले भाजपचे, त्यांच्या अजिंक्यतारा साखर कारखान्यासाठी 39 कोटींचं कर्ज. अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे जे चालू शकत नाहीत कारखाने अशांना तुम्ही 1100 कोटी रुपये तिथं देता. सामान्य लोकांचा पैसा अशा पद्धतीने राजकीय हेतूतून जर वापरला जात असेल फक्त नेत्याला खुश करण्यासाठी आणि तो पैसा तुम्ही जर बघितला तो शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जात नाही, तो मशिनरी विकत घेण्यासाठी जातो, तो सामान्य लोकांचं सरकार नसून हे नेत्यांचं आणि कॉन्ट्रॅक्टदारांचं सरकार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. तर वळूया पुढील बातमीकडे. नागपुरातील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचं फेसबुक अकाउंट हॅक झालं. मास्टर रेसिपी बाय विष्णू मनोहर हे फेसबुक अकाउंट हॅक करून त्यावर अश्लील पोस्ट करण्यात आलेली आहे. फेसबुक अकाउंट हॅक झाल्यामुळे विष्णू मनोहर जे आहेत ते ढसाढसा रडले. भर पत्रकार परिषदेत त्यांना अश्रू अनावर झाले होते. विष्णू मनोहर यांनी या सगळ्या संदर्भात सायबर पोलिसात तक्रार सुद्धा केलेली आहे. मात्र 10 ते 12 दिवसांनंतर देखील अकाउंट रिकव्हर करण्यात आलेलं नाही. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. याच पत्रकार परिषदेत त्यांना अश्रू अनावर झाले होते. पासून हे चॅनल कोणीतरी हॅक केलं आणि नुसतंच हॅक केलं नाही तर त्याच्यावर रोज 2-3 अश्लील फोटोग्राफ व्हिडिओज असं टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. 1 लाखाच्या जवळपास जास्त असे सबस्क्रायबर्स त्याच्यातून कमी झालेला आहे. सिनेमा इंडस्ट्रीतले काही डिरेक्टर्स, काही टेक्निशियन्स, फोटोग्राफर्स, कॅमेरामन, ॲक्टर्स यांचे सगळे फोन आणि मेसेजेस यायला लागले. जनरल लोकांचेही काही मेसेजेस आले. कोणी सोबत होते, कोणी थोडेसे चिडलेले होते, ज्यांना माहीत नव्हतं की हे नेमकं कोण टाकताय. तर एक मेसेज असा की तुम्हाला लाज वाटत नाही का तुम्ही असं काम करताय. तर हे झालं कुठेतरी मन व्यथित होतं. तर वळूया पुढील बातमीकडे. विधान परिषदेमध्ये सत्ताधारी आमदारांमध्येच खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आणि संजय शिरसाट यांच्यात खडाजंगी झाली. खासगी कोचिंग क्लासेसच्या प्रश्नावरून परिषदेमध्ये आरोप करण्यात आला. आपल्याकडे तक्रारीच आलेल्या नाही असा दावा मंत्र्यांनी केला. तर मुख्य सचिवांकडून चौकशी करण्याची मागणी दरेकरांनी केली. परीक्षा मोठ्या प्रमाणावर होतात आणि गैरव्यवहार होतात. त्यासाठी आपण या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी SIT समिती नेमणार का? उत्तर देता आपण जागेवर. एक लक्षात घ्या, या ठिकाणी जी चौकशी करायची आहे आता तुम्हाला तुमचा पर्टिक्युलर एक तर आम्हाला विद्यार्थ्यांच्या कोणत्याही तक्रारी प्राप्त नाहीत. आता 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 उत्तर पूर्ण होऊ द्या. प्रश्न सुरू आहे. आपण जरा जागेवर बसा. आपण जागेवर बसा. जरा उत्तर देत आहेत आपण. भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आणि त्यानंतर पाकिस्तानच्या नागरिकांनी देखील आनंद साजरा केला. एका फॅननं तर रोहित शर्मा, विराट कोहलीसह टीम इंडियाचं कौतुक करत पैसे देखील उडवलेले आहेत. सेमीफाइनल में हिंदुस्तान जीतेगा और मेरा दिल कर रहा है कि आज मैं कुछ कर जाऊं. ये लो, ये रोहित शर्मा के नाम, ये विराट कोहली के नाम, ये हिंदुस्तान की जीत के नाम, ये पूरे हिंदुस्तान के नाम. तो ऐसा मैं ना कहता था, आपको हो गया सच. मैं कहता था कि फाइनल भी हिंदुस्तान जीतेगा, सेमीफाइनल भी हिंदुस्तान जीतेगा और मेरा दिल कर रहा है कि आज मैं कुछ कर जाऊं. ये लो, ये रोहित शर्मा के नाम, ये विराट कोहली के नाम, ये हिंदुस्तान की जीत के नाम, ये पूरे हिंदुस्तान के नाम.
जैसा मैं ना कहता था आपको हो गया सच, मैं कहता था कि फाइनल भी हिंदुस्तान जीतेगा, सेमीफाइनल भी हिंदुस्तान जीतेगा। और देखिए भाई, पूरे वर्ल्ड की अगर कोई नंबर 1 टीम है तो वो टीम सिर्फ इंडिया। आप देखिए थ्रू ऑफ द टूर्नामेंट पूरी की पूरी टीम ने परफॉर्म किया, किसी एक को भी नहीं हम क्रिटिसाइज कर सकते यार ये नहीं चला। कभी रोहित शर्मा नहीं चला तो विराट कोहली चल गया, कभी विराट कोहली नहीं चला तो रोहित शर्मा चल गया, शुभमन गिल चल गया, एक से बढ़कर एक भाई पूरे की पूरी टीम लोहा भाई इन्होंने बना के रखी हुई अपने पास। खेल रहा था, देखने से नीचे से आकर किस तरह की बैटिंग और आ चुके हैं। ये आपको बताएंगे कि आज की जीत का अहम किरदार कौन था, क्रेडिट किसको जाता है, क्या पूरी टीम इंडिया ये जीत डिजर्व करती थी, ट्रॉफी लेकर गई थी, तो बताएंगे हमें ये भाई क्या कहते हैं। ये 1947 की सेपरेशन के बाद ना आज मुझे पता लग गया कि पाकिस्तान और इंडिया की जो क्रिकेट की सेपरेशन है कितना बड़ा फर्क आ गया है। भाई वो लोग हमसे 15-20 साल आगे चले गए हैं, न्यूजीलैंड को हम ख्वाब में भी नहीं हरा सकते, हम कह रहे हैं हम इंडिया को हराएंगे। भाई इंडिया के बच्चे हरा दे उनको आगे। रोहित का 76 रन की इनिंग विराट नहीं चला, वो अकेला खड़ा रहा, मार के गया, अगर वो 100 कर लेता भाई मैं कह रहा हूँ आपको 35 ओवर में मैच खत्म करके देता। वो अय्यर खड़ा रहा, भाई शुभमन गिल खड़ा रहा, भाई पूरी टीम वो जाइंट है, किंग है, जाइंट किलर है। किंग की बात की है। तर भारतीय संघाचा डंका हा पाकमध्ये देखील वाजतोय असंच म्हणावं लागेल। भारतीय संघाच्या या दणदणीत विजयानंतर सर्वत्र भारतीय संघाचं कौतुक होत आहे। पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं देखील भारतीय क्रिकेट संघाचं कौतुक केलेलं आहे। भारतीय क्रिकेट संघ जगात सर्वोत्तम संघ असल्याचं सांगत भारतीय क्रिकेट संघाची ताकद आता त्यानं 1 मिनिटात सांगितलेली आहे। इंडिया has won the Champions Trophy और ये बात ठीक है कहना कि वन ऑफ द बेस्ट साइड इन द चैंपियंस ट्रॉफी वो जीत गए हैं और इसमें कोई दो छंबे की बात नहीं होनी चाहिए। और ये बात कहना बिल्कुल जायज़ होगी कि पिछले 10 साल से आई थिंक द बेस्ट टीम इमर्ज हुई है, जो आई थिंक आईसीसी चैंपियंस ट्रॉफी में या आईसीसी टूर्नामेंट्स में आई थिंक वो इंडिया है और यही डिज़र्व करते थे, इंडिया डिज़र्व करता था और ठीक जीते हैं। आई थिंक ऑल कॉन्ग्रॅच्युलेशन्स टू इंडिया, वेल डन। तर एकीकडे भारतीय क्रिकेट संघाचं कौतुक होतंय, रोहित शर्माचं कौतुक होतंय, तर दुसरीकडे रोहित शर्माच्या चाहत्यांना काळजीत टाकणारी बातमी समोर येतेय। होय, रोहित शर्मा रिटायर होणार आहे तशी सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे। आता चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यामुळे रोहित निवृत्ती घेत असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। मात्र खरंच रोहित रिटायर होतोय का? आम्ही या दाव्याची पडताळणी केली, त्यावेळेस काय सत्य समोर आलं तुम्ही देखील पहा। हिटमॅन रोहित शर्मा रिटायर्ड होणार। चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर निवृत्ती। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? हिटमॅन रोहित शर्मा। रोहित मैदानात उभा राहिला की भल्या भल्या बॉलर्सना घाम फुटतो। अशी तुफान फटकेबाजी करणारा रोहित आता निवृत्त होतोय अशी चर्चा सुरू आहे। त्यामुळे रोहितचे कोट्यवधी चाहते नाराज झालेत। संपूर्ण टीमला सांभाळून घेण्याचं उत्तम कौशल्य असलेला खेळाडू म्हणून रोहितची ओळख। T20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी भारताला मिळवून देणाऱ्या धोनी नंतरचा कॅप्टन म्हणून हिटमॅनचा नंबर लागतो। मात्र आता हिटमॅन रोहित शर्मा रिटायर्ड होतोय असा दावा करण्यात आलाय। हा दावा खरा आहे का याची उत्सुकता कोट्यवधी चाहत्यांना आहे। पण मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया। चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर हिटमॅन रोहित शर्मा रिटायर होणार। रोहित सोबत विराट कोहलीही निवृत्ती घेणार। हा मेसेज व्हायरल होतोय। ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं सर्वात जास्त आनंद साजरा केला। रोहित आणि विराट मैदानात स्टंप्सनं दांडिया खेळताना दिसले। दांडिया खेळून झाल्यानंतर एकमेकांच्या गळ्यात हात घालत बोलतानाचा व्हिडिओ देखील समोर आला। सलग दुसऱ्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकल्याचं समाधान कोहली रोहितच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं। यानंतर विराटनं धावत मैदानाबाहेर जात अनुष्काला मिठीही मारली। मात्र निवृत्तीच्या चर्चांवर रोहित शर्मानं हिटमॅन स्टाईलनं उत्तर दिलंय। One more thing, I'm not going to retire from this format, just to make sure that no rumors are spread moving forward. Okay, guys, thank you so much. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। रोहित शर्मा कोहली निवृत्त होणार ही अफवा आहे। रोहित शर्मा निवृत्त होणार नसून तो पुढेही खेळतच राहणार।
निवृत्तीची अफवा पसरवू नका असं आवाहन रोहितनं केलंय. विराट आणि रोहित 4 ICC ट्रॉफी जिंकणारे भारतीय खेळाडू आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विराट आणि रोहितनं मोलाची भूमिका बजावली. कधी विराट तर कधी रोहितनं मैदानात फटकेबाजी करत टीम भक्कम ठेवली. त्यांना सहखेळाडूंनीही चांगली साथ दिली आणि त्यामुळेच भारतीय क्रिकेट टीमला यश मिळालं. मात्र आता रोहित शर्मा आणि विराट कोहली रिटायर होणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.